नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पारडा. दादा, आपल्या गावाचं नाव पारडा आहे का पारडी? पारडा दराडे, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. मित्रांनो, या गावामध्ये लागलेला आहे आपला ओसवालचा 5 HP पंप. दादा, नाव काय? जयश्री राजेंद्र दराडे. जयश्री राजेंद्र दराडे. अच्छा. दादा, तुम्हाला एक विचारतो मी, पाण्याचा फोर्स कसा वाटतो? चांगला पाण्याचा फोर्स कसा वाटतो? चांगला आहे. आणि तुम्हाला मटेरियल कसं वाटते बरं दादा? मटेरियल चांगलं आहे. वजनदार आहे का हलका? तुम्हाला बरं काय शंका वाटते याच्यामध्ये, की पॅनल हलक्या आहेत का, केबल हलका आहे? असं नाही आहे की कंपनीचा माणूस हो आणि मी तुमच्यावर धडपण टाकतो म्हणून. चांगलं आहे, प्लेटी चांगले आहे. हां. आणि आता किती वाजलेले आहेत मामा? आता 4. किती वाजले? 4:30 वाजले. 4:30 वाजले. आणि वातावरण कसं आहे? वातावरण लगे ढगाळ, पूर्ण ढगाळ आहे ना? आणि सूर्यप्रकाश दिसतो तुम्हाला? नाही, सूर्यप्रकाशच नाही, थोडासा काहीच नाही. अच्छा. म्हणजे झिरो टेम्परेचरमध्ये आपला हा ओसवाल सोलर पंप 5 HP स्टार्ट झालेला आहे. आणि हा आपला पाण्याचा फोर्स, वॉटर फोर्स. असं कोणी म्हणतो की पाणी वरती आहे म्हणून पाणी जास्त मारते, कारण जो मोटर आहे, मोटर पंप किती खोल सुटलेला आहे? 50 फूट. 50 फूट. हां, 50 फूट हा मोटर पंप सुटलेला आहे. आणि आपला जो पाईप आहे तो 2.5चा आहे, म्हणजे 75 mm. हां. आणि हा आपला वॉटर फोर्स. आणि मित्रांनो, हे त्यांच्या शेतामध्ये बघण्यासाठी आलेले आहेत ओसवाल सोलर पंप 5 HP. आणि पंप फिट करणं चालू आहे. कारण आपण ज्यावेळेस कोणताही पंप फिट करायला जातो त्यावेळेस आपण वॉटर फोर्स मारून बघतो, कारण संध्याकाळ जर झाली, रात्र झाली आणि पंप स्टार्ट नाही झाला तर उद्या काही प्रॉब्लेम आली तर तुरंत यावं लागतो. हे आपलं ओसवालचं कंट्रोलर 5 HP, हे बघा. आणि हे त्याचं मटेरियल. दादा, दोन्ही हात लावू त्या मटेरियलला. असे पानाचे सोडून असं लावणं दोन्ही हातानं. हातामध्ये बसते का बघ पोल? हातामध्ये पोल बसतो नाही. आणि हे बघा, हे पर्लिंगसुद्धा बघा. हा वॉटर फोर्स. दादा, एक मिनिट, आपण दादांना पुन्हा विचारू. दादा, एक अंदाजे 0 टेम्परेचरमध्ये हा नौजल किती मारल अशा फोर्समध्ये? 0 टेम्परेचरमध्ये 10 नौजल. अच्छा, जे असेल ते. पण आपल्या मनाची ओसवाल सोलर पंप